आणि आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूया। एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न सुटलाय। 2 दिवस सुट्टी असल्याने 15 जुलैपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतन जमा होणार। राज्य सरकारकडून 230 कोटींचा निधी वितरित। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांना सवलती लागू। 75 वर्षांवरील भाविक प्रवाशांना मोफत प्रवास, तर वारीनिमित्त 5000 विशेष बस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे ते मिरज दरम्यान विशेष गाड्या 15 ते 20 जुलै दरम्यान गाड्या धावतील। पंढरपूरच्या वारीला आता युनेस्कोकडून जागतिक वारसा नामांकन मिळावा यांच्या संशोधनासाठी कंपनीची नियुक्ती। कंपनीने सादर केलेल्या संशोधनामध्ये आणि व्हिडिओद्वारे पुरातत्व विभाग प्रस्ताव तयार करणार। एमपीएससीची राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुन्हा पुढे ढकलली आहे। सीबीएसईच्या उमेदवारांचे अर्ज खुल्या किंवा ईडब्ल्यूएस प्रवर्गात असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय, तर ही परीक्षा आता 25 ऑगस्टला होईल। मराठा उमेदवारांना संवर्ग बदलण्याची संधी। मराठा आरक्षण कायद्यापूर्वीच्या प्रसिद्ध जाहिरातींमध्ये एसईबीसी आरक्षण लागू करण्यात आलं। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शुद्ध पत्रिका। राज्यात पावसाचा जोर वाढल्याने विजेची मागणी घटलेली आहे। राज्यामधील विजेची मागणी आता जूनमध्ये 30,000 मेगावॅटवरून 23,000 मेगावॅटवर। देशात आता सीएच्या वर्षामध्ये 3 वेळा परीक्षा घेण्याचा आयसीएआयचा निर्णय, तर देशामध्ये 2047 पर्यंत 40 लाख सीए करण्याचं लक्ष्य आहे। धर्मादाय कायद्यानुसार नोंदणीकृत रुग्णालयांनी गरजूंना 10% बेड उपलब्ध करून न दिल्यास कारवाई होणार। सरकारला कारवाई करण्याच्या अधिकाराचा ठराव विधानसभेत मंजूर।